आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। काँग्रेसकडनं उत्तर मध्य मुंबईसाठी स्वरा भास्कर आणि राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करनं दिल्लीमध्ये रमेश चेन्निथला यांची घेतली भेट। अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्री शिंदेंची 5 दिवसांपूर्वी भेट घेतल्याची माहिती। गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। मुंबई उत्तर पश्चिममधनं गोविंदा निवडणूक लढवण्याची शक्यता। उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार, विजय शिवतारे बारामतीमधनं अपक्ष लढण्यावरती ठाम। बारामतीमधनं कमळाच्या चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार, अपक्ष लढण्यापेक्षा मी कमळ चिन्हावरही लढेल, विजय शिवतारे यांचं वक्तव्य। युती धर्म पाळायला लागेल अशा स्पष्ट सूचना पक्षाकडनं विजय शिवतारेंना दिल्या। शंभूराज देसाई यांची माहिती। बीडच्या दामणगावात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत। उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा प्रथमच बीडच्या दौऱ्यावर, स्वागतासाठी प्रीतम मुंडे उपस्थित। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखांचा धनादेश। अहमदनगरच्या भानसहिवरा इथे कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणूक खर्चासाठी धनादेश। सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, मात्र मला आशीर्वाद द्यायला कोणी नाही, माझ्यासाठी रणांगणात उतरायला कोणी नाही। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांचं मोठं विधान। जनतेच्या रेट्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय, जनतेच्या विकासासाठी पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावं, शाहू महाराजांचं आवाहन। काँग्रेसच्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी आज येणार। आज सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। आम्ही सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चेतनं मार्ग काढू, ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली ते योग्य नाही, पण चर्चा करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत आम्ही दिल्लीमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करू, नाना आमचे मित्र, त्यांच्याशीही चर्चा करू, संजय राऊत यांची माहिती। माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करणार, माढाची जागा रासपला देण्याची माझी इच्छा, शरद पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी जबाबदारी दिल्यास बीड लोकसभा लढवणार, बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे इच्छुक। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी, अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली। शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी चर्चा करणार अशी सूत्रांची माहिती। भाजपच्या निवडणूक संचलन समिती बैठकीमध्ये जागा वाटपावर खलबतं, काही जागांचा तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर चर्चा। साताराच्या जागेवरनं महायुतीत पेच कायम, उमेदवारीसाठी उदयनराजे 2 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून। उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येणार, उत्तर पश्चिम लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, मुर्जी पटेल यांची प्रतिक्रिया। प्रणिती शिंदेंची गाडी अडवणारे भाजप कार्यकर्ते हे सिद्ध करा, अन्यथा माफी मागावी, नाहीतर प्रणिती शिंदेंना सोलापुरात फिरू देणार नाही। पंढरपुरात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजप आक्रमक। उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, मोदींना औरंगजेब म्हणणं जनता सहन करणार नाही, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। अरविंद केजरीवालांना दिल्लीतनं राऊज एव्हेन्यू कोर्टात आणलं, राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी सुरू, ईडीकडनं 10 दिवसांची कोठडी मागितली जाण्याची शक्यता। तर माझं जीवन देशासाठी समर्पित, जेल बाहेर असो की जेलमध्ये असो देशासाठी काम करत राहणार, अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। दिल्लीच्या आयटीओ परिसरामध्ये आपचं आंदोलन, केजरीवालांच्या अटकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। केजरीवाल दिल्लीत बसून मोदींचा विरोध करतात, मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानं केजरीवालांना अटक, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल, पवारांचा इशारा। मद्य धोरण घोटाळ्यातील ठेकेदारांनी भाजपला निधी दिलाय, गोमांस निर्यात करणाऱ्यांकडूनही भाजपला निधी देणाऱ्यांना अटक केली नाही, केजरीवालांच्या अटकेवरनं संजय राऊतांचा निशाणा। देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक, हे लोकशाही मृत होत चालल्याचं लक्षण, अरविंद केजरीवालांच्या अटकेवर जयंत पाटील यांचं ट्विट। देशात हुकुमशाही आणीबाणी लागू झाली आहे, उद्या मला पण अटक केली तर काही मोठी गोष्ट नाही, अरविंद केजरीवालांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मफलरवाला आत गेला, आता पट्टेवाला पण जाईल, केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा।
दारू विरोधात आम्ही जेव्हा आवाज उठवला होता, आज ते मद्य धोरण बनवत आहे त्याचं दुःख. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची केजरीवाल कुटुंबियांशी फोनवरून चर्चा. काँग्रेस पक्ष केजरीवालांच्या पाठीशी असेल, राहुल गांधींचं आश्वासन. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सोलापुरात आप आक्रमक. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यामध्ये आप आणि शरद पवार गटाचं आंदोलन. अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ नागपुरात आपचं आंदोलन. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप प्रचार कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा. ठाण्यामध्ये आम आदमी पक्षाचं आंदोलन. केजरीवालांच्या अटकेचा कार्यकर्त्यांकडून निषेध. जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा. केजरीवालांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांची खबरदारी. शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा. दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली. 30 रुपयांचं दूध कंत्राटदारानं 183 रुपयांना विकलं. कोल्हापुरातील एका नेत्याच्या कंपनीला कंत्राट. रोहित पवारांचा मोठा आरोप. पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम. मवियानं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार. एकदा ठरलं की ठरलं. वसंत मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल. धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे अपक्ष लोकसभा लढवणार. पुण्यामध्ये मवियाकडनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी. रवींद्र धंगेकरांच्या पोस्टरवरती भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो. धंगेकरांचं पोस्टर व्हायरल. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक. जळगावात नणंद विरोधात भावजय युद्ध रंगणार. रोहिणी खडसे रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार. बारामतीमधील सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी अनोखी शक्कल. गणेश नवलेंकडून पवारांचं नाव आणि तुतारी चिन्ह असलेली चांदीची टोपी घालून प्रचार. सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व. पुण्याच्या संघ कार्यालयात स्वयंसेवकांना संबोधित करणार. आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्माराव बाबा अत्राम यांना नोटीस. रवी भवन इथे सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस. रामटेकच्या जागेवरनं मवियासह महायुतीमध्ये रस्सीखेच. महायुतीत भाजप आणि शिंदे गटात रामटेकसाठी रस्सीखेच, तर मवियामध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार. भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडवण्यासाठी तयार नाही. गडचिरोलीमधनं आमदार देवराज होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा. नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंविरोधात बॅनरबाजी. मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात. ठाकरे गटाला मोठा धक्का. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना दिलासा. एकनाथ खडसेंसह पत्नी आणि जावयाला जामीन. बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन खरेदी केल्याचा खडसेंवर आरोप. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षा खर्चाची माहिती देऊ शकेल का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला मौखिक विचारणा. आरटीआयमधनं माहिती न दिल्यानं 18 एप्रिलला उत्तर सादर करण्याचे आदेश. आणि तुर्तास इथे एक छोटासा ब्रेक. पाहत राहा TV9 मराठी.